सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना बसला फटका. आंबई येथे म्हशीचा मृत्यू तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे झाले नुकसान. आज मंगळवार 31 मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की सोमवार 30 मार्चला सायंकाळी सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसासह वादळ वाऱ्यासह विजांचा मोठा कडकडाट झाला होता. यामध्ये आंबई येथे वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झाला तर केराळा येथे 3 बकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर केळगाव येथे वीज पडल्याने चाऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये अचानकपणे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हानी झाली असून सदर ठिकाणची पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयाच्या कडे करण्यात आली आहे. सिल्लोड तहसील कार्यालयाच्या वतीने सदरील घटनांची नोंद घेण्यात आली असून संबंधित तलाठी यांना या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सिल्लोड तहसीलदार यांच्या वतीने देण्यात आली आहे. अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.